मग कसं ऐकावा? तर एकाग्र चित्ताने दोन पती पत्नी गेले ऐकायला. पती भागवत ऐकायला आणि पत्नी गेली महाभारत ऐकायला. आणि घरी आल्यावर एकमेकांना विचारू लागले. पती म्हणाला पत्नीला, तू काय ऐकलं? पत्नी म्हणाली, द्रौपदीला 5 पती होते. पती म्हणाला, तुझा काय विचार? पत्नी म्हणाली, तुम्ही 2-3 केले असते तर? पत्नी म्हणाली पतीला, तुम्ही काय ऐकलं? पती म्हणाला, श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, तर मी 2-3 केल्या असत्या तर? पत्नी म्हणाली, खबरदार, असं ऐकलं तर आपला उद्धार होईल का? तर नाही. म्हणून कसं श्रवण करावं? सुभाषितकार सांगतात, शुद्धवा धर्म विजानाति, शुद्धवा त्याजति दुर्मतिं, शुद्धवा ज्ञानमवाप्नोति, शुद्धवा मोक्षमवाप्नुयात्. ज्या श्रवणाने आपली दुर्मती जाईल, ज्या श्रवणाने आपल्याला ज्ञान मिळेल, असं श्रवण करावं. माऊली म्हणतात, श्रवणांचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखीनांद विठ्ठला विठ्ठला. असा जो आपल्या इथं जागा आहे, सात्विक आहे, गीता भागवताचं श्रवण करतो, अखंड देवाचं चिंतन करतो, तुकाराम महाराज म्हणतात, अशांची सेवा मला करू दे. अभंगाचं चतुर्थ चरण. तुका मने माझा गणाची सेवा, 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 तुका मने माझा गणाची सेवा. हरी माझा देवा हरी माझा देवा